श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट लक्ष देऊ नये. स्वामी म्हणतात, बाळा कोणी तुमचे कौतुक करो ना टीका करू, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची दुसरी संधी देते. बाळा ज्या घरात माझे वास्तव्य असते त्या घरात वातावरण प्रसन्न जाणवते. स्वामी म्हणतात, बाळा कोणतीच चिंता करायची नाही. अरे हा संपूर्ण ब्रह्मांडाचा नायक तुझ्या पाठी असताना तू घाबरतोस. आणि बाळा तू आमच्या सेवेत असताना जे काय घडत आहे ते आनंदाने स्वीकार. स्वामी म्हणतात, बाळा माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून जो माणूस काम करणारा कधीच हरत नसतो. आणि बाळा आयुष्यात तुम्ही सरळ बोला, समोर बोला आणि खरे बोला, म्हणजे जे लोक आपले असतील ते समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते आपोआप सोडून जातील, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा विश्वास ठेवायला शिका. विश्वास ही मोठी शक्ती असते. अरे तुमच्या नशिबात नसलेली ही मिळते. बाळा लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, बाळा अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. बाळा हे मतलबी युग चालू आहे. इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा मिरवतो. पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब नक्कीच होतो. स्वामी म्हणतात, बाळा केव्हा पण पूजा करताना मी तुझा दास आहे असे म्हणावे, म्हणजे प्रेम येते. बाळा आपल्याला जे जे आवडते ते मनाने भगवंताला अर्पण करावे. इथे सर्व काही मनानेच करायचे असते. बाळा हे लक्षात ठेव. बाळा अडचणी किती पण असू द्या, नशिबाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. स्वामी म्हणतात, बाळा सुख आपल्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख आपल्या धाडसाची परीक्षा घेते. दोन्ही परीक्षामध्ये जी व्यक्ती पास होते ती जीवनात नेहमीच यशस्वी होते. बाळा आवड असलेल्या गोष्टीची निवड करण्याचे स्वातंत्र्य स्वतःला देता आले की जगणे कसे एकदम सुंदर होते. स्वामी म्हणतात, बाळा प्रयत्न करत असताना अपेक्षित यश मिळत नाही. त्यावेळेस तुम्ही हाती घेतलेले काम सोडून देण्याच्या नकळत मागे लागता. पण इथेच तर तुमची खरी परीक्षा असते ना. म्हणूनच माझ्यावर विश्वास आणि